नमस्कार मित्रांनो, समृद्धी महामार्गाच्या लेटेस्ट अपडेट व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण प्रवास करणार आहोत वडपे इंटरचेंज ते इगतपुरी टनेलपर्यंत। एंट्री कुठून घ्यावी, एक्झिट कसं व्हावं, या सर्वांची इत्थंभूत माहिती मी आज पुरवणार आहे। चला तर मग पटापट सुरू करूयात आजचे ड्रोन शॉट्स। मुंबई ठाणे भिवंडी असा प्रवास करून आपण वडपे टेकडीजवळ पोहोचलो की आपल्याला JNPT कॉरिडॉर या महामार्गाचे काम सुरू असल्याचे दिसून येते। इथूनच खऱ्या अर्थाने समृद्धी महामार्गाला जोडणारा दुवा सुरू होतो। ही एंट्री खरं तर तात्पुरत्या स्वरूपाची आहे, पण जेव्हा साईधारा इंटरचेंज बनून तयार होईल तेव्हा मात्र हा रस्ता पूर्णपणे बंद केला जाईल आणि त्यानंतर फ्लायओव्हर व सर्व्हिस रोड यांचा वापर करून आपल्याला पुढील प्रवास करता येईल। 3 किलोमीटर पुढे आल्यावर आमने इंटरचेंज दिसू लागतो। येथूनच हायवे चेंज करून आपल्याला समृद्धी महामार्गाला लागता येईल। थोडक्यात काय तर मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा स्टार्टिंग पॉइंट म्हणून आमने इंटरचेंजकडे आपल्याला पाहता येईल। येथे सध्या ब्रिजच्या खाली रस्त्यांची डागडुजी व सुशोभन हे कार्य सुरू असल्याकारणाने मुख्य रस्ता बंद केलेला आहे। जर आपल्याला इथून समृद्धी महामार्गाला लागायचे असेल तर उजव्या लेनच्या फ्लायओव्हरचा वापर करावा लागेल। येथून आपण थेट समृद्धी महामार्गाला लागू शकतो आणि जर आपण पडघा किंवा कल्याण या शहरांकडून आमने इंटरचेंजवर येणार असाल तर मात्र थोडीशी वाट वाकडी करावी लागेल। पिसे सावध या पाईपलाईन रोडला सोनटिकली फाटा आहे। या सोनटिकली फाट्याच्या थोडंसं पुढे JNPT महामार्ग हा क्रॉस होतो आणि इथूनच JNPT महामार्गावर आपल्याला चढता येतं। येथून उजवीकडील लेन पकडून आपण समृद्धी महामार्गाला सहज लागू शकतो, कारण आमने इंटरचेंजवरील सर्व मार्ग सध्या बंद केलेले आहेत। आत्ता खऱ्या अर्थाने आपला मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा प्रवास सुरू होतो। आपली गाडी 120च्या स्पीडला कधी पोहोचते हे कळत सुद्धा नाही। 4 किलोमीटर अंतर कापल्यावर टोलबूथ दिसू लागतो। भविष्यात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागू नयेत म्हणून तब्बल 16 बूथ बसवण्यात आले आहेत। येथील सगळी कामे पूर्ण झाली असून आता फक्त लोकार्पण सोहळ्याच्या प्रतीक्षेत टोलबूथ वाट बघत आहे। येथेच टिटवाळा परिसर व खडवली परिसर यांच्यासाठी खास ॲसेस पॉईंट देण्यात आलेला आहे। जर आपण टिटवाळा भागातून प्रवास करून समृद्धी महामार्गाला लागणार असाल तर आपल्याला सर्व्हिस रोडने टोलबूथपर्यंत यावे लागेल। त्यानंतर आपण मुंबईकडे प्रवास करणार की नागपूरकडे प्रवास करणार त्यानुसार मुख्य महामार्गावर आपल्याला प्रवेश दिला जाईल। थोडक्यात काय तर टिटवाळा परिसरातील लोकांसाठी हा ॲसेस पॉईंट निश्चितपणे वरदान ठरणार हे मात्र नक्की। समृद्धी महामार्गाने वेगवान प्रवास सुरू झाला की 20 किलोमीटर अंतरवर खुडगर एंट्री एक्झिट पॉईंट लागतो। येथील कामे देखील 95% पूर्ण झाली असून आता फक्त सुशोभीकरण व साईड बार ठोकण्याची कामे सुरू झाली आहेत। भविष्यात येथूनच शहापूर शहराकडे किंवा मुरबाड शहराकडे येथून जाऊ शकतो, परंतु सध्या हे दोन्ही एंट्री एक्झिट मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत। आपल्याला जर या भागातून एंट्री किंवा एक्झिट घ्यायची असेल तर या पॉईंटच्या थोडेसे अलीकडे उजव्या बाजूच्या लेनला सर्व्हिस रोडसाठी कनेक्टिव्हिटी ठेवलेली आहे। येथूनच आपण समृद्धी महामार्गावर चढू शकता किंवा येथूनच महामार्गावरून खालीही उतरू शकता। बाकी सर्व मार्ग बंद असल्यामुळे अनेक जण येथूनच जाता येताना आपल्याला दिसतील। खुडगर एंट्री एक्झिट पॉईंट नंतर अगदी 5 मिनिटातच आपण सरलांबे येथील व्हॅली फ्लायओव्हर व टनेल यांच्यापाशी येऊन पोहोचतो। इथून गाडी चालवताना कमालीचा आनंद वाटतो। सिमेंटच्या रोडवर गाडी व्हायब्रेट करते तर डांबरीचा रोड हा स्मूथ व आरामदायी फील देतो। इथून प्रवास करताना आपण परदेशात तर नाहीत ना,
असा एक क्षण भास होऊन जातो. इथपर्यंतचा प्रवास आपण याआधी सुद्धा करत होतो, परंतु आत्ता सर्वांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की 2 महिन्यांपासून बंद असलेला हा टनेलच्या पुढील मार्ग हा खुला करण्यात आलेला आहे. आत्ता आपण डोळे झाकून पुढील प्रवास करू शकतो, परंतु आपल्यामुळे कामगारांना काम करताना त्रास होणार नाही याचे भान राखूनच गाडी चालवावी ही सर्वांना विनंती. टनेलपासून 30 किलोमीटर अंतर कापले की मात्र आपल्याला कसारा एक्झिट लागतो. हा एक्झिट पॉईंट तात्पुरती स्वरूपाचा असून येथून समृद्धी महामार्गावरून आपण मुंबई नाशिक महामार्गाशी कनेक्ट होऊ शकतो. हा एक्झिट पॉईंट ओळखण्याची सर्वात मोठी खूण म्हणजे डावीकडे पाहिल्यावर आपल्याला मुंबई नाशिक महामार्ग दिसू लागतो. तसेच समृद्धी महामार्गावर सिमेंटचे ठोकळे लावून वाहनांचा वेगसुद्धा कमी करण्यात आलेला आहे. इथूनच एक्झिट घेतल्यावर कच्च्या रोडने आपण ऑरेंज हॉटेलपाशी येऊन पोहोचतो. किंवा आपल्याला समृद्धी महामार्गावर एंट्री घ्यायची असेल तर कसारा हायवेवरील ऑरेंज हॉटेल हे लक्षात ठेवावे. याच्याच पुढील डावीकडे जाणारा कच्चा रस्ता हा समृद्धी मार्गावर आपल्याला घेऊन जातो. पुढील सर्व एंट्री एक्झिट पॉईंट बंद असल्यामुळे आपण इथपर्यंतचाच प्रवास हा समृद्धी महामार्गाने करू शकतो. पुढील प्रवासात आपले मन आकर्षित करून घेतो तो कसारा बोगदा. अगदी रंगीबेरंगी दुनिया उतरलेला हा बोगदा सध्या सेल्फी पॉईंट बनलेला आहे. साईड वॉलवर रेखाटलेली चित्रे शहापूरच्या संस्कृतीचे हुबेहूब दर्शन घडवताना दिसतात. पुढे समृद्धी महामार्गावरील सर्वात मोठा व्हॅली फ्लायओव्हर याचे दर्शन होते. येथून गाडी चालवताना आपण आकाशातून तर नाही ना प्रवास करत असा भास होतो आणि सरते शेवटी आपण जाऊन पोहोचतो ते इगतपुरी टनेलपाशी. 8 किलोमीटर लांबीचा हा बोगदा ठाणे जिल्हा व नाशिक जिल्हा या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या सह्याद्री पर्वताला चिरत जाऊन बनवलेला आहे आणि आता तो फक्त लोकार्पण सोहळ्याची आतुरतेने वाट पाहते. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण आमने इंटरचेंज ते इगतपुरी टनेल इथपर्यंतचा प्रवास केला. या समृद्धी महामार्गावरच्या प्रवासामधील ड्रोन शॉट आपल्याला कसे वाटले हे तुम्ही मला कमेंट करून जरूर कळवा. आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय शिवराय.